नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयामध्ये या ठिकाणी 2025ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 113 जागेची या ठिकाणी पदभरती असणार आहे. यामध्ये अकाउंटंट, स्टेनोग्राफर, लिपिक यांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर लॅब असिस्टंट आणि मल्टीटास्किंग स्टाफ यांची सुद्धा या ठिकाणी पदभरती असणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पाहण्यात आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक दाबा. मित्रांनो, आपण सोडा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत मिनिस्टर ऑफ डिफेन्स यांच्यामध्ये पदभरती सुरू करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला रिक्रुटमेंट नोटीस ग्रुप सी सिव्हिलियन पोस्टची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन ही लिंक आहे DGAFMS24.onlineapplicationform.org ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म मित्रांनो 7 जानेवारी 25 पासून ते 6 फेब्रुवारी 2025 11:59 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या पोस्ट आणि पात्रता आणि पे स्केल असणार या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहे अकाउंटंट, लेवल 5 मध्ये पे स्केल 29,292 300 दरम्यान, एकूण 1 जागा ओबीसीसाठी असणार आहे. त्याचबरोबर स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड, पेमेंट मित्रांनो लेवल 4 मध्ये 25,581 दरम्यान, 1 जागा EWSला असणार आहे. त्याचबरोबर लोअर डिव्हिजनल क्लर्क लेवल 2 मध्ये 19,963 200 दरम्यान पे स्केल असणार आहेत. 11 जागा असणार आहेत. SCला 3, OBC 4, EWS 4 अशा जागांची पदभरती असणार आहेत. आणि 2 या ठिकाणी हॉरिझॉन्टल एक्स सर्व्हिसमॅनला जागा असणार आहेत. त्याचबरोबर स्टोअर कीपर लेवल 2 मध्ये पे स्केल 19,292 63 200 दरम्यान पे स्केल 24 जागा, SC 4, ST 3, OBC 11, EWS 6 जागांची पदभरती असणार आहेत. आणि एक्स सर्व्हिसमॅन 2 जागांची पदभरती असणार आहेत. फोटोग्राफर लेवल 2 मध्ये पे स्केल असणार आहेत. 19,263 200 पे स्केल, एकूण 1 जागा, ओबीसाठी 1 जागा राखीव राहणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे फायरमन लेवल 2 मध्ये 29,963 200 पे स्केल, एकूण 5 जागा. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला SC साठी 1, ST साठी 1, OBC 1, EWS 2 आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 1 असणार आहे. पुढची पोस्ट आहे कुक, ह्या पदाचे मित्रांनो तुम्हाला लेवल 2 मध्ये पे स्केल असणार आहेत. 19,963 200 पे स्केल असणार आहेत. एकूण 4 जागा असणार आहेत. SC साठी 1, OBC साठी 3 जागांची पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे लॅब अटेंडंट, लेवल 1 मध्ये 18,000 ते 56,900 पे स्केल, एकूण 1 जागा EWS साठी राखीव राहणार आहे. पुढची पोस्ट आहे मल्टीटास्किंग स्टाफ लेवल 1 मध्ये असणार आहेत. 18,000 56,900 पे स्केल असणार आहेत. एकूण जागा 29 असणार आहेत. SC साठी 2, ST 2, OBC 10, EWS 15 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असणार आहेत. हँडिकॅपसाठी 2 आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 2 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे ट्रेडमन मेट, ह्या पदाचे मित्र तुम्हाला लेवल 1 मध्ये पे स्केल असणार आहेत. 18,000 ते 56,900 दरम्यान पे स्केल असणार आहेत. एकूण 31 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला SC साठी 2, ST साठी 2, OBC 11, EWS 15 आणि ओपन UR 1 जागा आणि PWD हँडिकॅपसाठी 2 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे वॉशरमन लेवल 1 मध्ये 18,000 ते 56,900 पे स्केल, एकूण 2 जागा, OBC 1 आणि URची 1 जागा पदभरती असणार. त्याचबरोबर 3 स्मिथ लेवल 1 मध्ये 18,000 ते 56,900 दरम्यान पे स्केल असणार आहेत. एकूण 1 जागा, OBC साठी 1 जागा पदभरती असणार आहे. त्यापैकी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सर्व पदासाठी SC साठी 14, ST साठी 9, OBC 44, EWS 44, UR 2 जागांची पदभरती अशा एकूण 113. त्याचबरोबर हँडिकॅपसाठी 4 आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 7 जागांची पदभरती असणार आहे. तर मित्रांनो, याची एलिजिबल क्रायटेरिया पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहे अकाउंटंट, 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स राहणार. पुढची पोस्ट आहे स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड, 18 ते 27 अप्लाय करू शकता. 12वी पास बरोबर तुमच्या या ठिकाणी स्किल टेस्ट 80 शब्द स्टेनो आणि इंग्रजी 40 असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर नॉलेज सुद्धा तुमचं राहणार आहे. पुढची पोस्ट आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क, ह्या पदात मित्रांनो 18 ते 27 वर्ष या तुम्ही अप्लाय करू शकता. 12वी पास बरोबरचं तुमचं टायपिंग असणं आवश्यक राहणार. टायपिंग इंग्लिश किंवा हिंदी या ठिकाणी तुमचं चालू शकतं. पुढची पोस्ट आहे स्टोअर कीपर, ह्या पदात मित्रांनो तुम्हाला 18 ते 27 वर्ष या तुम्ही अप्लाय करू शकता. 12वी पास असणं आवश्यक राहणार आहेत. 1 वर्ष एक्सपिरियन्स राहणार. पोस्ट आहे फोटोग्राफर, ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 18 ते 27 वर्ष या ठिकाणी अप्लाय करू शकता. 12वी बरोबर तुमचा फोटोग्राफीचा डिप्लोमा या ठिकाणी असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर 3 वर्षे सुद्धा या ठिकाणी अनुभव लागणार. पुढची गोष्ट आहे फायरमन, ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 18 ते 25 वर्ष अप्लाय करू शकता. 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे.
फिजिकल फिटनेस 165 सेंटीमीटर हाईट आणि मेलसाठी लागणार आहे, तर फिमेलसाठी 155 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. त्याचबरोबर वेट असणार आहेत 50 kg आणि फिमेलसाठी 63 kg वेट लागणार आहे. त्याचबरोबर चेस्ट असणार आहेत मेलसाठी 41.5 आणि फुगून 85 सेंटीमीटर लागणार आहेत. पुढची पॉईंट आहेत कुक. ह्या पदात मिळतात तुम्हाला 18 ते 25 वर्ष या ठिकाणी अप्लाय करू शकता. 10वी पास बरोबरचा तुमच्या या ठिकाणी कोर्स नॉलेज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर पुढची पॉईंट आहे लॅब अटेंडंट 18 ते 27 वर्ष अप्लाय करू शकता. त्याचबरोबर 10वी पास असणारे विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पॉईंट आहे मल्टीटास्किंग स्टाफ. ह्या बाबतीत तुम्हाला 18 ते 25 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर 10वी पास असला तुम्ही चालू शकता. पुढची पॉईंट आहे ट्रेडमनमेंट 18 ते 25 वर्ष अप्लाय करू शकता. 10वी पास. त्याचबरोबर तुम्हाला जो IT आहेत त्याचं जर नॉलेज असल्यास तुम्ही या ठिकाणी प्राधान्य करू शकता. त्याचबरोबर पुढची पॉईंट आहेत वॉशरमन 18 ते 25 वर्ष या ठिकाणी अप्लाय करू शकता. 10वी पास असल्याचे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर कार्पेंटर जॉईंटर ह्या पदात 18 ते 25 वर्ष या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर 10वी पास आणि मित्रांनो 3 वर्ष एक्सपिरियन्स राहणार. त्याचबरोबर टीन स्मिथ ह्या पदात मित्र तुम्हाला 18 ते 25 वर्ष अप्लाय करू शकता. 10वी पास बरोबर त्या IT आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स राहणार. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही SC/ST मध्ये असाल तर 5 वर्ष, OBC मध्ये असाल 3 वर्ष वयाची सवलत देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. मोड ऑफ सिलेक्शन मित्रांनो तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. रायटिंग एक्झामिनेशन 100 मार्काचे असणार आहेत. त्याचबरोबर टायपिंग टेस्ट शॉर्ट हँड ही तुमची असणार. त्याचबरोबर रायटिंग एक्झामिनेशनसाठी मित्रांनो जनरल इंटेलिजन्स, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज आणि जनरल अवेलेन्सी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर 2 तास वेळ या ठिकाणी तुमचा असणार आहे. तर ही भरतीची एक्झाम असणार आहेत. हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमधून तुमच्या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे. त्याचबरोबर ह्या वेबसाईटद्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. ओके, तर ही तुम्ही मित्रांनो आर्मीमध्ये या ठिकाणी पदभरती व्हिडिओ कसं व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.